नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक शहाजी घुसपे हे स्वच्छ पाणी मिळावं आपल्या प्रभागाला, संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर याला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आता हा मोर्चा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेवर घेऊन चाललेले आहेत। मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत ते या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये संत ज्ञानेश्वर नगर मधील या सगळ्या महिला आहेत आणि या सगळ्यांना पाण्याचा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि आता या पाण्याच्या त्रासाला कंटाळून तुम्ही पाहिलं तर शहाजी घुसपे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळेजण जे आहेत ते आता ठाणे महानगरपालिकेवर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी निघालेले आहेत, चालत निघाले आहेत। मोठ्या संख्येने महिला देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि स्वच्छ पाणी मिळावं माफक मागणी आहे या सगळ्या नागरिकांची की आम्हाला स्वच्छ पाणी हवंय आणि हे स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी आज हे सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे निघाले आहेत। पाहिलं तर हे सगळे जण ठाणे महानगरपालिकेने निघालेले आहेत आणि एकच माफक अपेक्षा आहे की बाबा आम्हाला स्वच्छ पाणी द्या आणि या स्वच्छ पाण्याच्या मागणीसाठी आपण पाहिलं तर हे सगळेजण निघालेले आहेत। ठाणे महानगरपालिकेवर हा सगळ्यांनी मोर्चा जो काढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत। संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील सगळे नागरिक आणि सोबत शहाजी संपत घुसपे जे शिवसेना उभाटाचे एकमेव नगरसेवक आहेत ठाण्यातील ते सगळेजण जे आहेत ते निघाले आहेत ठाणे महानगरपालिकेवर जाब विचारण्यासाठी की आम्हाला गढूळ पाणी एवढे वर्ष का येत आहे। सर्व पक्षीय जे आहेत यामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत।
तुम्ही पाहताय हा मोर्चा निघालेला आहे ठाणे महानगरपालिकेवर प्रभाग क्रमांक 13 मधील संत ज्ञानेश्वर डॉक्टर गंगाधर नगर मधील नागरिक या मोर्चामध्ये आहे. जो स्वच्छ पाणी मिळावं यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. शहाजी संपत घुसले नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूषित पाणी जे आहे ते या प्रभागातील हा जो भाग आहे संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर या भागाला मिळतोय आणि आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं. स्वच्छ पाणी हा आमचा हक्क आहे. यासाठी आपण जर पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून ही समस्या ही काय 6 महिने वर्ष 2 वर्षापूर्वीची समस्या नाहीये. मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर आणि डॉक्टर गंगाधर नगर मध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा येत आहे आणि या पाण्याचं सॅम्पलिंग आम्ही महापालिकेच्या लॅबमध्ये टेस्ट केला असता. त्याच्या रिपोर्टमध्ये ह्याचं पाणी गटाराचं पाणी आणि जे डबक्याच्या रस्त्याच्या साईडला डबक्याचं पाणी असतं सेम मात्र ह्याची सेम तशी आहे. म्हणजे नक्की लोकांना हे काय पाचतायत या गोष्टीचा त्या लोकांनी विचार करावा. एखादा प्रश्न सुटण्यासाठी 20 आणि 25 वर्ष जर लागून पण सुटत नसेल तर नक्की कोणाला दाद मागावी. शेवटी अपरिहार्य कारणास्तव आजचा हा मोर्चा काढण्यात आला महापालिकेला जाब विचारण्यासाठी. नागरिकांचं म्हणणं गेले 25 वर्ष आली आहे हीच आम्ही व्यथा पाण्याबाबत करतोय म्हणून आणि अनेकदा तक्रारी केल्या मात्र तक्रारीचं निवारण होत नाहीये. मागील 5 वर्षात वारंवार पाणी खात्याला रीतसर पत्रव्यवहार करून विविध मार्गाने संपर्क साधून पण त्याच्यातून काहीही पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला नाहीये की त्याच्यावर काहीही चांगलं काही निष्पन्न झालेलं नाही की पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. शेवटी नाईलाजास्तव आज आम्हाला ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. प्रशासन म्हणते ठाणे बदलतंय झालेले आहेत महापौर देखील राहिलेले तरी सुद्धा या प्रभागाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते माझं तेच म्हणणं आहे. 5-5 वर्ष धुरंधर नगरसेवक टर्म असताना 20-20 वर्ष एक नगरसेवक असताना या लोकांनी ही जबाबदारी का घेतली नाही. हे प्रश्न सोडवला का नाहीये. हा प्रश्न काय ह्या 2 वर्षात 4 वर्षात तयार झालेला नाहीये. हा प्रश्न 25 वर्षापासूनचा आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला उत्तर शोधण्यासाठीच आज आम्ही महापालिकेवरती धडक मोर्चा काढलेला आहे. तर आपण बघत असाल की पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये मनसे, बीजेपी, RPI, वंचित आघाडी सर्वसामान्य माणसं सर्व लोकांनी याच्या सामोरे झालेले हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. लाडक्या मुलींना तू पाणी बंद करा. लाडक्या मुलींना तू पाणी बंद करा. उत्तर द्यावंच लागेल. लाडक्या मुलींना तू पाणी बंद करा. लाडक्या मुलींना तू पाणी बंद करा. लाडक्या बहिणींचा पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. वारंवार प्रशासनाने पाठपुरावा करून पाणी गळून येत आहे. नागरिकांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येत आहे. मागील 25 वर्षापासून
5 नगरसेवक धुरंधर नगरसेवक होते 3 टर्म उरणारे महाराष्ट्र फिरणारे पण या लोकप्रतिनिधींचं हे सबसे अपयश आहे या लोकांनी आज ही समस्या सोडवण्यासाठी कधी पुढाकार घेतला नाहीये या गोष्टीसाठी आपल्याला हे सगळे जण जे आहेत या पावसात यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि कारण एकच यांची मागणी आहे की आम्हाला स्वच्छ पाणी हवंय. शहाजी घुसपेंशी मी बोलणार आहे. शहाजी, जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा तुम्ही एक सांगितलं होतं की माझ्या प्रभागाला ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर संपूर्ण प्रभागाला स्वच्छ पाणी द्याल आणि यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहात. काय प्रतिक्रिया आहे? मी निवडणुकीच्या आधीपासून लोकांना स्वच्छ पाणी मिळावं या गोष्टीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा ज्या वेळेस त्यांच्याकडून कोणत्याही प्रत्येक प्रकारची कारवाई होत नाहीये की सुधारणा होत नाहीये तेव्हा हा शेवटी निर्णय घेण्यात आला आणि ज्ञानेश्वर नगरमधील 25 वर्षापासून गढूळ पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेवरती आम्ही मोर्चा घेऊन जात आहोत. महानगरपालिकेमध्ये जात आहे, कधीपासून हा त्रास आहे? गढूळ पाणी तुमच्या हातात दिसतंय, काय सांगा? मागील 25 वर्षापासून हा त्रास आहे पण ह्याच्यावरती कुठल्याही लोकप्रतिनिधी काहीच लक्ष दिलंय. शेवटी आज महापालिकेला जाब विचारण्यासाठी मी आज महापालिकेवरती सर्व पक्षीय लोकांचा घेऊन मोर्चा जात आहे. मोठ्या प्रमाणात महिला या ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत तुमच्या या मोर्चामध्ये. अनेक कॉल्स जे आहेत या पाण्यासंदर्भात तुम्हाला येत असतात, काय प्रतिक्रिया असतात या सगळ्यांच्या? पाण्याचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर महिला वर्गाला होत असतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून त्यांना पाणी भरावं लागते. बरं, ते पाणी भरायचं तर काय, ते गढूळ पाणी भरावं लागते. त्यामुळे शेवटी सगळ्यात जास्त त्रासून महिलांनी शेवटी आज मोर्चाची, हा महिलांनी काढलेला मोर्चा आहे. महिलांनी मला सांगितलं मोर्चा काढा, तेव्हा हा आज मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपण इथे पाहिलं तर नगरसेवक शहाजी घुसपे जे आहेत त्यांच्या नेतृत्वात मनसे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सगळेजण निघाले आहेत. ठाणे महानगरपालिकेवर एक माफक मागणी आहे त्यांची की आम्हाला स्वच्छ पाणी हवंय. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना दूषित पाणी येतंय, गढूळ पाणी येतंय आणि आज यांनी मला वाटतं या भागातून पहिल्यांदाच स्वच्छ पाणी मिळावं यासाठी मोर्चा निघाला आहे. तो देखील शहाजी घुसपे यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकांचा आम्ही आज मोठ्या महापालिकेवरती घेऊन जात आहोत. प्रभागाच्या बाहेरचा नगर फिरवला आहे का? परवा 13 आणि 14ची पाणी खाली बैठक लावली होती महापौर कार्यालयात. पण त्या महापौर कार्यालयात टाकाप्रती सादर झाले पण तिला स्थानिक नगरसेवकाला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, इन्व्हिटेशनमध्ये बोलवण्यात आलं नव्हतं. म्हणजे हे नक्की जाणून बुजून कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या पाठबळावरून ह्या गोष्टी करत आहे हा सुद्धा आज महापालिकेचा विचार होता. परत त्यांना पाडावं लागेल बोध घेऊन जर आम्हाला स्वच्छ पाणी जर नाही दिले तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन भविष्यात तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच आपण पाहतोय आज ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब दैवीसाहेब आहे. दैवीसाहेब, काय सांगाल? तुम्ही देखील या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे, किती वर्षापासून हा सगळा त्रास आहे? हा विभागाचा 2007 जास्त आणि महापालिका प्रशासन नागरिकांकडून शुद्ध पाण्याचे पैसे घेते आणि अशुद्ध पाणी देते. हा मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. त्यामुळे देशाचा जाब विचार आज आम्ही सर्वपक्षीय मतदार आणि सर्वपक्षीय नागरिक आणि माननीय आयुक्तांना जाब विचारासाठी चाललो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे. काही कोणाच्या बापाचं आज तुम्ही बघत असाल काही कोणाच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या प्रभागामध्ये ही अशा काही कोणाच्या बापाचं
बॅनर तिकडे घे ना. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. बंद करा, बंद करा. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. यायला सुरू झाले आहे. त्यामुळे शहाजी कुस्ते ठाकरेगडाचे एकमेव नगरसेवक आहे. त्यांच्या नेतृत्वाने प्रत्येक पक्षाने मनसे असेल भाजप विनायक सुर्वे मामा माझ्यासोबत आहेत ना. मामा गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग पाहताय, काय त्रास आहे नक्की इकडे? निश्चितपणे गेल्या 30 ते 35 वर्षापासून हे ज्यावेळीपासून नगर वसलेलं आहे त्या दिवसापासून आजतागत हा गढूळ आणि दूषित पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. अनेक समस्या नगरामध्ये आहेत, त्यातली ही प्रमुख समस्या आहे. अपुरा पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा आणि गढूळ पाणी पुरवठा. आम्ही समजू शकतो पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी येईल, पण वर्षाच्या 12 महिने गढूळ पाणी येत आहे. आम्ही कित्येक वेळा यांचे सॅम्पल देखील महापालिकेला दिलेले आहेत आणि त्याच्यातून हे पाणी पिण्याच्या लायक नाही असं त्याच्यातून आलेलं आहे. आणि हे सगळं महापालिकेकडे एवढी मोठी सत्ता असताना देखील हा लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचं काम यांचं चालू आहे. सत्ताधारी 25-30 वर्ष या ठिकाणी आहेत. या ठिकाणी धुरंधर नगरसेवक होऊन गेले. 25-30 वर्ष त्यांनी इथे सत्ता गाजवलेली आहे, परंतु त्यांच्या प्रमुखांना हे माहिती नाही किंवा हे त्यांनी कळून दिलेलं नाही की या नगरामध्ये हा लोक कशी जगतात, कशी राहतात. आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणूस आजारी आहे, दवाखान्यांची भर करतोय. हे प्रशासनाचा यामध्ये अतिशय गांभीर्यपूर्वक घेत नाही आणि त्याच्यामुळे सगळा विषय होतोय. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या वार्डामध्ये येतात, त्यांना त्यांचे नगरसेवक सांगत नाहीत का की या नगरामध्ये गढूळ पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रशासनाला जाग आली पाहिजे. म्हणून आज सर्वसामान्य नागरिक एवढ्या मोठ्या पावसात देखील या ठिकाणी हजारो संख्येने उतरलेले आहेत. आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी कुस्ते यांच्या नेतृत्वाखाली मनसे देखील या सगळ्या आंदोलनामध्ये, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मनसेचे पदाधिकारी प्रशांत बालांडे आपल्यासोबत आहे. प्रशांत, मनसे देखील सहभागी झालेली आहे, काय सांगा? आज मला खंत वाटते की जे प्रतिनिधी निवडून दिले होते, खरं म्हणजे त्यांनी मतासाठी ज्या ज्या वेळी गल्ली चाळीमध्ये फिरत होते, आज 1 वर्ष होऊन गेला नगरसेवकाचं पद त्यांनी भूषवून 1 दिवस सुद्धा कुठला नगरसेवक आलेला नाहीये. आम्हाला लाज या गोष्टीचा वाटतंय की लाडकी बहीण, लाडकी सून ज्या योजना काढतायत, आता लाडक्या बहिणी, लाडक्या सुनेला तुम्ही गढूळ पाणी पाजताय. आज तुम्हाला काय वाटलं पाहिजे की लहान लहान मुलं आजारी पडतात त्या पाण्यामुळे, दवाखान्याचे तुरुंब भरलेले दवाखाने. आज या स्वतःच्या पाण्याच्या हक्कासाठी आज आम्हाला महापालिकेमध्ये एवढा मोठा पाऊस आहे, उदंड पाऊस असताना सुद्धा माझ्या महिला भगिनी पाण्यासाठी, स्वतःच्या हक्कासाठी आज या इकडे महापालिकेमध्ये येतात. आणि हा धडक मोर्चा अशा प्रकारचे आज माझ्या असं ऐकण्यात आलंय की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तेच पाण्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. मला वाटत आहे तुम्ही जर का नगरसेवक निवडून यायचं तर त्याला महापालिकेचा कॉन्ट्रॅक्टर बनवून देत नाही, ते अधिकारी कसे काय कॉन्ट्रॅक्टर होतात? नाही कुणाच्या बापाचं. बंद करा, बंद करा. बंद करा, बंद करा. गढूळ पाणी का देता? गढूळ पाणी का देता? नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. बंद करा, बंद करा. बंद करा. तुम्ही पाहिलं तर या सगळ्या महिला ज्या आहेत मोठ्या संख्येने या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत.
अमोल हिंगे माझ्यासोबत आहेत. अमोलजी काय सांगाल, मोठ्या प्रमाणात हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे? गेल्या 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगरमध्ये दूषित पाण्याचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात नवनिर्वाचित नगरसेवक आमचे शहाजी खुसपे साहेब यांनी वारंवार या ठिकाणी प्रशासनाला जाग आणलेली की बाबा पाण्याचा प्रश्न आहे, पण या ठिकाणी कुठलाही या प्रश्नाबाबत प्रशासनाला जागरूक करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आता महापालिकेवर जातोय. या ठिकाणी आयुक्त साहेबांना जो दूषित गढूळ पाणी आणि दूषित पाण्याबद्दल प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारणार आहोत. शेवटी किती दिवसामध्ये हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात त्याचं आश्वासन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आयुक्तांकडे चाललेलो आहे. ही वर्ष 2 वर्ष तयार झालेली नाही. ही 25 वर्षापासूनचा प्रश्न आहे की ज्ञानेश्वर नगर आणि डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13ला गढूळ पाणी येते. या प्रभागात 5-5 टर्म नगरसेवक निवडून आलेले आहेत. 2-2, 3-3 टर्म आहे. महाराष्ट्रभर फिरणारे नेते आहेत. तर या लोकांनी शिंदे साहेबांच्या कानावरती ही गोष्ट टाकायला पाहिजे. हे स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे. आता हेच म्हणजे की एखादा असतं जर तुम्ही 25 वर्ष सोडवून नसाल तर तुम्हाला कुठे वाढायला काही असतं. मात्र तरीसुद्धा या प्रभागातील ज्या गंभीर समस्या आहेत त्यांचं कुठेतरी निवारण होताना दिसून येत नाही. मी तेच तर बोलते, 5 टर्म महापौर आणि 5 टर्म निवडून आलेले धुरंधर नेते या प्रभागाला लाभले. या लोकांनी हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी का पुढाकार घेतला नाही, का प्रश्न सोडवला नाही? त्यांनी सोडवला नाही म्हणून आज आम्हाला नाइलाज असतं महापालिकेवरती मोर्चा काढून या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी जावं लागलं. जर आपला ऐकला नाही तर आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही प्रशासनाला ठामपणे सांगू की पुढच्या 15 दिवसात महिन्याभरात जर आमच्या मागण्यांवरती ठोस कारवाई झाली नाही आणि आमचा गढूळ पाण्याचा पुरवठा आणि पाण्याचा नियमित पुरवठा जर चालू झाला नाही आणि गढूळ पाण्याचा पुरवठा बंद नाही झाला, स्वच्छ पाणी जर मिळाले नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर संत ज्ञानेश्वर प्रभाग क्रमांक 13चे सर्वच महिला असतील त्याचप्रमाणे पुरुष मंडळींचा हा मोठा मोर्चा जो आहे तो महापालिकेवर धडकत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब सातत्यानं होणारं गढूळ पाणी या संदर्भात आता सामान्य रहिवाशांनी महापालिकेला
आणि अखेर हा जो मोर्चा आहे तो ठाणे महानगरपालिकेवर धडकतोय. शहाजी खुसपे आणि त्यांच्या प्रभागातील नागरिक महिला ज्या आहेत त्या आता ठाणे महानगरपालिकेत जाणार आहेत आणि आयुक्तांची जी आहे ती भेट घेणार आहेत. आम्हाला स्वच्छ पाणी द्या, गढूळ पाणी नको या माफक मागणीसाठी यांनी आज हा मोर्चा काढलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेवर जो आहे तो हा मोर्चा आलेला आहे, महानगरपालिकेच्या गेटवर आलेला आहे आणि हे सगळेजण आयुक्तांची या गढूळ पाण्यासंदर्भात भेट घेण्याची शक्यता आहे. शहाजी खुसपे आलेले आहेत. आश्चर्य वाटते की 5-5 टर्म निवडून आलेले नगरसेवक काय करत होते? 25 वर्ष झोपा काढत होते का? त्यांची प्राथमिक जबाबदारी होती की ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना स्वच्छ पाणी द्यायचा, त्यांचा मूलभूत हक्क पाण्याचा तो हिरावला गेलेला होता. तो मिळवून देण्यासाठी आज मी ठाणे महानगरपालिकेला धडक दिलेली आहे. सर, या संदर्भात महापालिकेने कशा प्रकारचं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महापालिकेच्या समोर करण्यात येईल. पाऊस सुरू झालेला आहे तरी काही घडलेलं नाहीये. तुम्ही पाहताय महापालिकेच्या समोर महापालिकेच्या संदर्भात बोलण्यासाठी शहाजी खुसपे या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. इकडे पावसाळा सुरू आहे, दुसरीकडे नागरिक दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेले आहेत. या एकंदरीत सर्व मागण्यांसाठी आपण या ठिकाणी आता आलेला आहात. मागणी पूर्ण नाही झाली तर महापालिका प्रशासनावर कशा प्रकारे असेल? तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 गढूळ पाणी पित आहेत. ह्या गोष्टीची प्रशासनाला तर काडीची लाच सुद्धा राहिलेली नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी नाईलाज असतो आज हा ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. या प्रभागात 5-5 टर्म धुरंधर नगरसेवक निवडून आलेले होते. काय करत होते? झोपा काढत होते का? 25 वर्ष एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागतातच कसे? ही सर्वस्वी जबाबदारी ह्या मागील 25 वर्ष जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते यांची जबाबदारी आणि त्यांचा हा
निष्क्रियता आहे. मागील अनेक महिन्यांपासून जनता दरबार देखील सुरू आहे, मात्र जनतेचे प्रश्न सुटलेले दिसत नाही. जनता दरबार घेणाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवा, नंतर जनता दरबार घ्या. त्यांच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच प्रभागामध्ये राहतात, त्यांच्याकडे देखील अशा प्रकारचं पाणी येतं का? शिंदे साहेबांच्या जर कानावर ही गोष्ट असती तर शिंदे साहेबांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मोजून 15 मिनिटं लागली असती. स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे. त्यांनी साहेबांच्या कानावरती गोष्ट टाकायला पाहिजे होती. साहेब, या आमच्या विभागात गढूळ पाणी येतं, हे थोडंसं या गोष्टीत लक्ष द्या. पण स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त पैसे कमवण्यात गुंग असल्या कारणाने ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचली नाही. ती पोहोचवण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिका ठाणे बदलतंय अशा टॅगलाईन वापरल्या जात आहेत, मात्र दूषित पाणी कुठेतरी येत आहे. ठाणे खरंच बदलतंय असं वाटतंय? ठाण्याची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होते, आता हे सगळं तुम्ही बघताय ते सांगताय, पण मला तर हा सगळा कागदावरचा भपका वाटतोय. जर हे गढूळ पाणी ठाणे महापालिकेच्या लॅबमध्ये टेस्टिंग केलं असता, गटारातलं पाणी आणि डबक्यातलं पाणी आणि हे प्यायचं पाणी ह्याची 3 इंची मात्रा ही सेम आहे. म्हणजे आम्हाला 25 वर्ष तुम्ही डबक्यातलं पाणी गटारातलं पाणी पाजत होता का कोणी आवाज उचलणारा नव्हता का? त्यामुळे आज हा सामान्य जनतेचा आणि हा कुठलाही पक्षाचा मोर्चा नाहीये. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य लोक जी पाण्याने त्रासलेली आहेत त्या त्रासलेल्या लोकांचा मोर्चा आहे. ओके, बंद करा, बंद करा. आयुक्तांना भेटण्यावर शहाजी घुसपे जे आहेत ते ठाम राहिलेले आहेत, ते आलेले आहेत. तर महापालिका समोर महिला देखील ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत. त्यांनी पाहायला मिळतं गेली 25 वर्षापासून पावसाळ्यामध्ये गढूळ 25 वर्षापासून पाणी पितोय आपण. 25 वर्ष आणि आपण जर पाहिलं तर याच पार्श्वभूमीवर आज हे ज्यांना प्यायला लावणार आहे हे पाणी प्या. स्थानिक नगरसेवक शहाजी घुसपे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेल्या तुम्ही जर पाहिलं तर गढूळ पाणी जे आहे ते येत आहे आणि या सगळे बॅनर तुम्हाला नळातून स्वच्छ पाणी द्या, जनतेला न्याय द्या, स्वच्छ पाणी नाही तर शांत बसता नाही, पाणी वाचवा, भविष्य वाचवा. आमची एकच मागणी, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी. आमची एकच मागणी, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि पाणी पोहोचले पाहिजे. म्हणजे तुम्ही पाहत असाल तर स्वच्छ पाण्यासाठी फक्त स्वच्छ पाणी आम्हाला मिळावं या एका मागणीसाठी हे सगळं आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास ज्ञानेश्वर नगर आणि डॉक्टर गंगाधर नगर या परिसराला आहे आणि आज त्या संदर्भात शहाजी घुसपे यांनी आवाज उठवलेला आहे आणि ते ठाणे महानगरपालिकेवर इथे पोहोचलेले आहे. तर महिलांचा सगळ्यांचा आक्रोश देखील तुम्ही इथे पाहत आहात. ठाणे महानगरपालिकेवर हा मोर्चा जो आहे तो आता धडकलेला आहे. थोड्या वेळात शहाजी घुसपे आयुक्तांची भेट घेण्याची शक्यता आहे. शहाजी, तुम्ही आयुक्तांची भेट घेणार आहात का? हातात पाण्याच्या सगळ्या गढूळ पाण्याच्या बाटल्या आहेत, तर टेस्ट केले का सगळं पाणी? हे पाणी टेस्ट करून याचे रिपोर्ट सुद्धा बरोबर घेतलेले आहेत की आयुक्तांना आम्हाला तेच विचारायचं आहे. ठाण्याची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे झाली म्हणता आणि नागरिकांना हे गटारातलं गलिच्छ पाणी पाजता. तर आणि 25 वर्षापासून हा काही महिना 2 महिन्याचा प्रश्न नाहीये. ह्या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी आज आयुक्तांची भेट घेणार आहोत आम्ही. आपण इथे पाहिलं तर या सगळ्या भागातील संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर या सगळ्या भागातील या सगळ्या महिला हे सगळे जन जे आहेत त्या इथे आलेल्या आहेत. 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून कोणी गरीबाची दाद घेतली नाही. 20 वर्षापासून गढूळ पाणी पित आहे. बघा असलं पाणी पितो, असलं घाण पाणी पण लवकर येत नाही. रात्रीच्या 3 वाजता पाणी येतं. पण स्वच्छ पाणी भेटतं, जनावरांना पण स्वच्छ पाणी लागतं प्यायला. जनावरांपेक्षा मानवांना पाणी चांगलं आलंच पाहिजे. तुम्ही ते पाहता त्या महिलांचा आक्रोश पाहताय, फक्त स्वच्छ पाण्यासाठी हा आक्रोश आहे. स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आक्रोश आहे. आणि आता शहाजी घुसपे हे मैदानात उतरलेले, रस्त्यावर उतरलेले, ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी मोर्चा काढलेला आहे. गेल्या अनेक वर्ष 20 वर्षापासून गढूळ पाणी येते या सगळ्यांना. 4 वर्ष झालं पाणी
काय? अरे पाणी खात्याचं करायचं काय? बंद करा, बंद करा. पोलीस जे आहेत काहीतरी निरोप घेऊन आलेले आहेत. पोलीस काहीतरी निरोप घेऊन आलेले आहेत. ऐका ना, सर्व पक्षीय मोर्चा म्हणजे सगळ्या पक्षाचा एक एक माणूस 10 माणसं आमची घ्या आणि हा शांततापूर्वक मोर्चा आहे. 5 मिनिटं मला फक्त या लोकांना सांगून दे मी काय करते. मला 5 मिनिट, ह्या महिला बोलत आहेत, मला 10 मिनिटाचा वेळ द्या, आपण जाऊया. बोलून घ्या साहेब. कोणाला भेटताय? आयुक्त आहेत ना, आयुक्त महोदयांना स्वतः भेट. आयुक्त महोदयांना भेटणार आहेत. मला वाटतं शहाजी कुसबे ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर मधून पहिल्यांदाच हा मोर्चा आलेला गढूळ पाण्यासाठी. संत ज्ञानेश्वर नगर मधून इतिहासात पहिल्यांदाच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर आम्ही आज आयुक्तांची भेट घेऊन आमच्या समस्या कानावरती टाकणार आहोत. नक्कीच आयुक्ताकडून आम्हाला ह्याच्यात पॉझिटिव्ह आणि लवकरच योग्य तो निर्णय मिळेल. हे बघा अजी बघा, गढूळ पाणी आणि आज स्वच्छ पाणी मिळावं या एका मागणीसाठी या सगळ्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि ठाणे महानगरपालिकेवर हे सगळे धडकलेले आहेत. वरती पाऊस येतोय पण या पावसाची तमा त्यांना नाहीये. खरं म्हणजे पावसाचं पण स्वच्छ पाणी असं पण त्यांना हे गढूळ पाणी जे आहे ते प्यावं लागतंय. त्यामुळे आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं या एका मागणीसाठी हे शहाजी कुसबे आणि त्यांचे सगळे सहकारी मनसेचे देखील पदाधिकारी आहेत, हे सगळेजण या ठाणे महानगरपालिकेवर त्यांनी मोर्चा काढलेला आहे. आयुक्तांनी आता त्यांना भेटायला बोलवलेलं आहे आणि 10 जण नसल्यापासून आम्ही गढूळ पाणी वापरतो, तर आम्हाला स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे. आमचा अधिकार आहे. आम्हाला कधी स्वच्छ पाणी आलं नाही. आमची मुलं लहान लहान आहेत, ते कोणाला कावेळी होती, कोणाला जुलाब होतात, कोणाच्या पोटात दुखतं, काय काय ना पाया गढूळ पाण्यामुळे बिमाऱ्या होते. तर महानगरपालिकेने आम्हाला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हे स्वच्छ पाणी सोडलं पाहिजे. मी ज्ञानेश्वर नगर मधून रमेश लक्ष्मण धुमाळ राहतो आणि आमच्या शहाजी कुसबे शेठ यांनी आज मोर्चा जनतेसाठी आणि बहिणींसाठी काढला. हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही. आम्हाला गढूळ पाणी बंद झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. आम्हाला स्वच्छ पाणी मिळलं पाहिजे. अरे संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गंगाधर नगर मधील प्रभाग क्रमांक 13 मधील उपस्थित सगळ्या नागरिकांना खूप खूप धन्यवाद. मागील 25 ते 30 वर्षापासून आपण गढूळ पाणी पित आहोत. वारंवार तक्रारी करून सुद्धा आपल्याला कोणी उत्तर देत नव्हतं. आपल्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात येत होती. तरी आज आपण सर्व ताकदीने महापालिकेवरती आलेलो आहोत. आपल्या प्रभागात 5-5 वर्ष टर्म धुरंधर नगरसेवक होऊन गेले, 3-3, 4-4 टर्म महाराष्ट्रभर फिरणारे नेते होऊन गेले, पण आजपर्यंत आज विचारायची कोणी हिंमत केली नव्हती. ती आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आज आपण आज हिंमत करून महापालिकेला प्रश्न विचारायला आलेलो आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत आपण इथून हटणार नाही आहोत. आत्ताच आयुक्त महोदयांनी निरोप पाठवलेला आहे. आम्ही ठराविक लोक जाऊन आयुक्तांची भेट घेऊन आपल्याला 25 वर्ष गढूळ पाणी का देण्यात येत होते आणि 25 वर्षात त्या गढूळ पाणी वरच्या प्रश्नावरती सोडवण्यासाठी काय केलं, काय नाही केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी आता त्यांना आज जाऊन विचारणार आहे आणि नक्कीच या प्रश्नावरती आपल्याला आशादायक काहीतरी उत्तर मिळेल असे आशा वाटते. मी जाऊन 10 ते 15 मिनिटात येतो. तोपर्यंत तुम्ही थांबा. तुम्हाला आयुक्तांनी काय सांगितलेलं आहे त्या गोष्टीची तुम्हाला आल्यानंतर पूर्ण कल्पना चालू ठेवायची. अरे बंद करा, बंद करा. पाण्याच्या बाटल्या, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं.
आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्त उपस्थित आहे आणि महापालिकेचे आयुक्त उपस्थित आहे. सर्वांनी थांबायचं आहे आणि काही आपलं शिष्टमंडळ हे आता वरती नदी 15-20 मिनिटांमध्ये चर्चा होऊन त्या चर्चेमध्ये आयुक्त महोदयांनी काय सांगितलं हे आपल्याला सांगतील आणि त्यानंतर मोर्चा होणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी थांबायचं. आणि शहाजी खुसबे आणि त्यांचे सगळे सहकारी जे आहेत ते आता आयुक्तांची भेट घेण्यासाठी आयुक्तांच्या दालनात जात आहेत. दाखवा पाणी बॉटल हो आहे त्यांना आज काही चर्चा होती ती पत्रकारांना कळली पाहिजे. आपण बरेच दारावर चर्चा करणार नाही. बरोबर पण बोलवा सगळे पत्रकार बाहेर आहे. पत्रकारांना पण नितीन आरामात भिजलोय आम्ही बसतोय थोडस रस्ता थोडा आयुक्तांची ते आयुक्तांची अजून थोडं घ्या ना पाणी पिते हो मॅडम एकच मिनिट
जरा लेडीज पुढे या ना, लेडीज पुढे या ना, फॅमिली पण आली. हो खुशी साहेब घ्या, 5 लोक घ्या, 5 कोणी 5 घ्या, तुम्ही स्वतः घ्या 5. बाकी पाच लोक पत्रकार पाहिजेत ना आतमध्ये साहेब. पत्रकारांना का नाही तुम्ही घेताय? पत्रकारांना का घेताय? ऐका ना, ऐका ना, 10 लोक माझ्या हात जोडून 10 लोक आलेच ना. सुचित जा चल. थांब ना भाऊ, मधून नगरपालिकेचा अरे यार हो आम्हाला थांब कोणता गेला तू आम्हाला पण जाऊ दे ना. अरे बापरे, आपले चेपले चेपले. हे निवेदन द्या, त्यांचे निवेदन आला तिकडनं आला, त्या साईडने आला. गांधी म्हणून एक व्यक्ती आहे माझी, गांधी तिकडनं आले त्या बाजूने. धरून ओढू नका. ठीक आहे, हात धरून ओढायचा अधिकार. एका सेकंदात फक्त मला एक मिनिट, एकही शब्द कोणी बोलणार नाही, बस. कोणी एक शब्द बोलू नये, मी फक्त बोलतो, बोलणार अजिबात नाही. मागील 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 13 संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर गढूळ पाणी आहे. म्हणजे 25 दिवसापासून 25 वर्षापासून म्हणजे 6 महिने, वर्ष, 2 वर्षापासूनची जर अडचण असती ना साहेब तर मी समजून शकलो. 25 वर्षापासून 5 टर्म नगरसेवक झाले तरी ती अडचण सोडवण्यात आलेली नाही. नाही इलाज असतो. हा माझ्या पक्षाचा मोर्चा नाही. लोक बोलतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक नगरसेवक घेऊन नाही. हा मोर्चा सर्व पक्षाची लोक आहेत आणि सर्वसामान्य लोक, संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर मधली लोक आहेत. 25 वर्षापासून वारंवार प्रशासनाकडे मागच्या 5 वर्षांनी पाठपुरावा करतोय. साधन पत्रकाचं उत्तर सुद्धा मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं असं आहे की 25 वर्षे या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह का होत नाही. माझं हा म्हणणं आहे. ठाण्याची वाटचाल आपण स्मार्ट सिटी मध्ये झाली म्हणतो, पण 25 वर्ष जर ठाण्यातल्या एखाद्या प्रभागात, खास करून त्या प्रभागात एवढं कार्यशील नेतृत्व आपले शिंदे साहेब असतात, तिथे जर गढूळ पाणी 25 वर्षापासून येते तर खरोखर हा लांछनास्पद प्रकार आहे. त्याच्यासाठीच मी आपल्याला हे निवेदन घेऊन आलेलं आहे. आणि ह्या पाण्याचं साहेब आपल्या ठाणे महानगरपालिकेचं जी प्रदूषण नियंत्रण विभाग आहे तिकडून टेस्टिंग सुद्धा केलेलं आहे साहेब. हे आक्षी विभागातून हे सॅम्पल घेतलेले आहे. आपण
आपण असं म्हणतात की एक तर समतानगर जलकुंभात पुरेशा पाणी उपलब्ध झाला तर ही समस्या आपण सोडवू शकतो. 35% विभागाचे 40% म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर या प्रभागात 2 ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. समतानगर जलकुंभ आणि एक बीएमसी. जो दूषित पाण्याचा पाणी पुरवठा जो होतो ती बीएमसी ची लाईन आहे. आणि जी समतानगर जलकुंभ आहे त्याला मागच्या 5 वर्षापासून मी जर 500 जर फोन केले असतील तर 500 वेळा त्या प्रश्नाचं एकच उत्तर मिळालेले आहे, जलकुंभ भरलेला नाही, जलकुंभ भरलेला नाही. ह्या गोष्टीवर जलकुंभ भरलेला नाही म्हणून कमी दाबाने पाणी येतो की गढूळ पाणी येतो? नाही साहेब, कसे माहिती आहे का, 2 लाईन आहेत साहेब आपल्या. एक बीएमसी ची डायरेक्ट पाण्याची लाईन आहे जो एरिया 55% कव्हर करते आणि एक ही समतानगर जलकुंभाची लाईन आहे जी 40-45% एरिया कव्हर करते. 55% जो एरिया कव्हर होतो तिथे संपूर्ण गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. डायरेक्ट रॉ वॉटर जे बीएमसी चे सप्लाय दिलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात 4 महिने प्रचंड हे तरी पाणी चांगलं आहे, म्हणजे अतिशय गढूळ पाणी घाण पाणी आपण म्हटले 25 वर्षापासून 25 वर्ष फक्त पावसाळ्यामध्ये गढूळ 4 महिने म्हणजे वर्षभर असतो, पण पावसाळ्यात त्याची तीव्रता प्रचंड गढूळ पाणी पावसाळ्यात उन्हाळ्यात पण येतं. उन्हाळ्यात गढूळ पाण्याचा दाब खाली बसतो त्यावेळी शुद्ध पाणी आल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पाणी गढूळ असतं. लिकेज आहे? लिकेज नाही साहेब, तर एक मिनिट सांगतो मी सांगतो ना. आपल्याकडे अधिकारी काय करतात, नगरसेवकांनी सांगितलं पाईपलाईन आहे. आता 6 महिन्यापूर्वी 8 कोटीच्या पाईपलाईन टाकल्या. 8 कोटीच्या पाईपलाईनला बीएमसीचं पाणी जोडलंय, समतानगरचं पाणी जोडलंय. उलट सुलट पाणी घेऊन सगळीकडे दूषित पाण्याचा बोजा वाढवून टाकला. उलटा सुलटा जोडल्या पहिले दूषित कसे होतं? त्या ठिकाणीला दोन्ही लाईनच्या कंडिशन केलेल्या म्हणजे त्याला सुरुवातीला आपण तिथे स्टॉपर टाकले होते, 5 ठिकाणी मॅन्युअल होते, हे सगळे काढून टाकले आणि सगळीकडे दल्लोगली पाईपलाईन करवले. त्यामुळे हा जास्त प्रॉब्लेम झाला. दूषित पाणी बद्दल आम्ही नाही नाकारत, आपण ऑलरेडी सॅम्पल आणलाच आहे. मी प्रश्न हा विचारतो की दूषित का होतो? पाणी देते, रॉवरच येते. पाईपलाईन मध्ये दूषित पाणी आहे. हा रिपोर्ट आहे सर आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या लॅब मध्येच काढलेले ते 5 सॅम्पल ज्ञानेश्वर नगरच्या 5 ठिकाण सॅम्पल दिलेले. त्याच्यात स्पष्टपणे आपल्या शाळेने दिलेले आहे की ते पाणी पिण्यायोग्य नाही, त्याची मात्र गटर डबक्यातल्या पाण्यासारखी मात्र आहे. शेवटचे जे 5 सॅम्पल आहेत ना साहेब ते माझ्या ज्ञानेश्वर नगर आणि 13 म्हणजे हे पाणी 25 वर्ष का म्हणून आम्ही आपले बीएमसीचे 13 कनेक्शन होते 1969 आणि 75 पासून. त्याच्यामध्ये 13 पैकी 6 रॉ वॉटरचे होते. तर रॉ मधले आपण 3 कनेक्शन बदलून घेतो बीएमसी म्हणून लाईन होती ती रॉ वॉटर 2022 मध्ये. आणि हे पण कनेक्शन रॉ वॉटरचं आहे. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण 10 तास अंबिका नगरमध्ये ध्वनीमध्ये 2-2 तासांनी प्युअर वॉटर देतो आपल्या सिस्टीम मधलं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते आपण 30 जून पासून सुरू केलं आणि ज्ञानेश्वर मध्ये 2 तासासाठी प्युअर देतो आणि प्रत्येक एरियामध्ये 2 तास पाणी 2% घरात पण येत नाही. 2% घरात पण येत नाही. ज्ञानेश्वर नगर मध्ये आपण 8 ते 11 वाजेपर्यंत 3 तास प्युअर वॉटर देतो. 2% लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही. हे सांगतात आम्ही शुद्ध पाणी सांगतोय, पण 2% म्हणजे एखाद्या चाळीमध्ये अशुद्ध येतो. अशुद्ध येतो, शुद्ध पाणी पोहोचतं. जेव्हा तुम्ही म्हणता की 2 तास आम्ही प्युअर वॉटर सोडतो याचा अर्थ असा आहे की त्या 2 तासाव्यतिरिक्त एक प्युअर वॉटर म्हणजे हे रॉ वॉटर नाही सर, हे रॉ वॉटर आहे. हे सॅम्पल आहे, डायरेक्ट वॉटर आहे. हे सॅम्पल आहे, ते आपल्याकडे 6 कनेक्शन होते. हे रॉ वॉटर आहे. हा अनट्रीटेड. जेव्हा महापालिकेची सिस्टीम नव्हती तेव्हा पहिले बीएमसीचे कनेक्शन होते ते रॉ वॉटरचेच होते. लोक काय करतात या वॉटर? पावसाळ्याच्या दिवसाच्या पावसाळ्यातच फक्त प्रॉब्लेम असतो, बाकी नाही. आंघोळ सुद्धा करू शकत नाही. हे पाणी खूप चांगलं आहे. म्हणजे आम्ही जर ह्याच्यापेक्षा घाण पाणी आणू शकलो असतो. बीएमसी कडे कनेक्शन शिफ्टिंग साठी पाठपुरावा करतो. मी जाऊन पण आलो 5 जूनला 1-2 चिठ्ठ्या पत्र देऊन आलो. ठीक आहे, आपली अडचण बिलकुल जेन्युइन आहे. म्हणजे इनफॅक्ट मलाही आश्चर्य वाटते की आपण हा स्वीकारही करत आहे की आम्ही अनट्रीटेड वॉटर बीएमसी कडून घेऊन आणि लोकांना सप्लाय करत आहे. आम्ही सिस्टम आणि सगळ्यात महत्वाचं 5 ते 10 कोटी खर्च झाले 2 महिन्यात ज्ञानेश्वर नगर मध्ये पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी. पण लोकप्रतिनिधींचं ते पाणी रॉ आहे, खराब आहे, त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीये. फक्त कॉन्ट्रॅक्ट टेंडर आणि त्या पाईप लाईनी टाकून पैसे कमवण्याकडे फक्त लक्ष येतं. तुम्ही खरोखर याच्यात लक्ष घाला आणि ते जे काही करता येईल ना ते तुम्ही नक्की करा. दोन्ही पाणी एकाच पाईपलाईन स्वतंत्र करू शकतो किंवा काही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर
आणि किती जागेची गरज आहे? आणि सर एवढी मोठी जागा नाही, त्यामुळे आपण वापरू शकतो. मी स्वीकार करतो, हा ऍब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 13 आणि 14 ची पाणी संदर्भात बैठक घेण्यात आली महापौर दालनात. त्या बैठकीला शाखा प्रमुख होते, बाकीचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक सगळे नगरसेवक होते, पण त्या प्रभागातलं मी नगरसेवक असून मला साधं त्याचं आमंत्रण सुद्धा नव्हतं. आता त्याच्याबद्दल मी काही भाषण नाही, तुमच्या कानावरती टाकली मी ही गोष्ट. मात्र आपली समस्या निश्चितरित्या जेन्युइन आहे आणि आम्ही महापालिकेकडून हा अभिप्रेत नाही आहे रॉ वॉटर सप्लाय करणे, आणि आम्ही हा लॉजिक देऊ शकत नाही की 2000, 3000, 5000 फूट जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही WTP बांधत नाही. आम्ही अत्यंत तातडीने कारवाई करून WTP बांधतो. धन्यवाद. 25 वर्ष आम्ही अक्षरशः रस्त्यावरती उतरलो, पण पहिल्यांदा कोणी आम्हाला एवढं ठोस आश्वासन दिलं. चला समोर जाऊ सर, समोर इकडेच घ्या. थँक्यू सर. थँक्यू सर. महिला वर्ग खूप जास्त आहे. जरूर थँक्यू. आमच्या नगरसेवकाला नोटीस करावं ही खूप नम्र विनंती आहे. त्यांना नेहमी प्रोटोकॉल मध्ये घेतलं जात नाही, त्यांना डावललं चढतोय माझ्यावर, बोलतो त्याला बोललो पुढे खाली घेऊ, खाली नाही, खाली खाली पब्लिक खाली घेऊ, खाली खाली सांगितलं होतं ते खाली 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 करा ना. इकडे अरे खाली ना. त्या ठिकाणी शिस्तपणे त्या ठिकाणी आणल्या सर्व पुढे या. असेच आम्हाला आयुक्तांची आयुक्तांनी मान्य केलेलं आहे मी, आणि खरंच आयुक्तांचे आभार मानेल की त्यांनी ही गोष्ट ऍक्सेप्ट केली की रॉ वॉटर ते संत ज्ञानेश्वर नगर डॉक्टर मान्य आयुक्त साहेबांना आयुक्तांची भेट भेटायला गेलं म्हणणं शिष्टमंडळ ज्ञानेश्वर नगर आणि संत ज्ञानेश्वर नगर या डॉक्टर शिष्टमंडळामध्ये शहाजी क्या काय निर्णय झाला असेल ते या
या ठिकाणी सांगतील. सर्वात आधी तुम्ही लोकांनी इथे बाहेर एवढा उशीर आमची वाट बघितली त्याबद्दल धन्यवाद. आयुक्तांच्या भेटीत जेव्हा मी आतमध्ये गेलो, आम्ही सर्व शिष्टमंडळ, आणि आयुक्तांच्या कानावरती जेव्हा ही गोष्ट घालण्यात आली की 25 वर्ष आम्ही गढूळ पाणी पितोय, तेव्हा सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयुक्तांना या गोष्टीचा आश्चर्याचा धक्का बसला आणि आयुक्तांनी खरोखर दिलगिरी व्यक्त केली. आणि मला सुद्धा ही आजच गोष्ट माहीत पडलेली आहे आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या नगराला 25 वर्षापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय हे आयुक्त महोदयांना सुद्धा माहीत नव्हते. मग स्थानिक प्रतिनिधींनी या गोष्टी काय केलेल्या होत्या. तर आयुक्त महोदयांनी आपल्याला आश्वासन देण्यात आलेले आहे की लवकरच संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 ला शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि नियमित पाण्याचा पुरवठा करण्यात येईल याची त्यांनी खात्री दिलेली आहे. आणि याच्यावरती लवकरात लवकर तुम्हाला निर्णय कळवण्यात येईल. आणि ज्याप्रमाणे निवडणुकीच्या वचननाम्यात मी तुम्हाला शब्द दिला होता की शेवटच्या क्षणापर्यंत मी लढेन पण तुम्हाला स्वच्छ पाणी देऊनच शांत बसेन, त्या शब्द मी पूर्ण करणार. या काळात ज्या वेळेस आपल्याला शुद्ध पाणी चालू होईल आणि गढूळ पाणी बंद होईल तेव्हा खऱ्या मला मिळाले हे मी समजेन. पण सगळ्यात हे आज आपण भर पावसात मुलांना शाळेत सोडायचं असून, घरातली कामं असून, एवढ्या प्रचंड अडचणीतून सर्व महिला वर्ग, नागरिक सर्व उपस्थित राहिले, ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे हा विजय हा तुमचा विजय आहे. आणि आयुक्त महोदयांनी ही चुकीची गोष्ट मान्य केली की ही गोष्ट साफपणे चुकीची आहे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी द्यायची ही ठाणे महानगरपालिकेची ठाम जबाबदारी आहे, ती त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि लवकरच गढूळ पाणी बंद होऊन स्वच्छ पाणी आणि पाण्याचा नियमित पुरवठा होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आपण जर या गोष्टी लवकरात लवकर अंमलात नाही आल्या तर ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं आंदोलन नक्कीच उभं करू. आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही माझ्या पाठीमागे ठाम उभं राहाल याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहाजी कुशबे माझ्यासोबत आहे. शहाजी कुशबे, आज खरं तर आयुक्तांचं देखील आभार मानावं लागेल की त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की रॉ वॉटर म्हणजे तसं पाणी ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगरला येतंय. एवढ्या वर्षांना आयुक्तांना माहिती नव्हतं. ऍक्च्युली ही गोष्ट आयुक्तांना माहिती नव्हती, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. काय सांगतो? सगळ्यात आधी आयुक्त महोदयांचे मी खरोखर आभार जाहीर करेन की आयुक्तांनी खूप मोठेपणाने, मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी ही गोष्ट स्वीकारली की खरोखर आम्ही दिलगीर आहोत. की आम्हाला कल्पनाच नव्हती की ज्ञानेश्वर नगर प्रभाग 13 मध्ये खरोखर अशा पद्धतीचं अशुद्ध आणि गढूळ पाणी पुरवलं जात आहे. त्याबद्दल क्षमस्व आणि दिलगिरी व्यक्त केली आणि लवकरात लवकर या गढूळ पाण्याच्या प्रश्नावरती ते आपल्यावरती तोडगा काढतील असं त्यांनी नक्की आश्वासन दिले. नक्कीच त्याच्यावरती ते पर्याय शोधतील. शहाजी कुशबे, आज तुम्ही मोर्चा काढला, एवढा पाऊस आहे, एवढ्या सगळ्या महिला सहभागी झालेल्या होत्या. आंदोलनाला आत्ता तात्पुरत्या स्वरूपात यश मिळालंय असं म्हणता येईल का? नक्कीच. आपला जो अडचण होती, आपली जी समस्या होती ती या लोकांपर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचवलीच नव्हती. अधिकारी वर्ग हा आयुक्तांना, वरच्या वरिष्ठ लोकांच्या नेत्यांना ही गोष्ट पोहोचूनच देत नव्हते. आज आपण डायरेक्ट आपण कोणी मध्यस्थी नसताना आयुक्तांच्या कानावरती गोष्ट घातली, त्यांनी ती गोष्ट मान्य केली की खरोखर लाजिरवाणी आणि चुकीची गोष्ट आहे की एखाद्या नागरिकांना गढूळ पाणी आपण देतोय. तर त्यांनी ते दिलगिरी व्यक्त करून लवकरात लवकर स्वच्छ पाण्याचा पुरवठा आम्ही करू आणि तुम्हाला स्वच्छ पाणी लवकरात लवकर मिळेल असं आश्वासन दिलेलं आहे. आणि नक्की हे पूर्ण होईल. आश्वासन पूर्ण होईल वाटतंय ह्याची मला नक्की खात्री आहे. जर नाही झालं तर ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं आंदोलन तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच शहाजी कुशबे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतलेल्या आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे की स्वच्छ पाणी येईल, त्यासाठी जी काय प्रोसेस करायची, प्रक्रिया करायची करण्यात येईल. आणि या मोर्चाचं, या आंदोलनात जे आहे ते यश या ठिकाणी शहाजी कुशबे यांना मिळालेलं आहे असं म्हणता येईल. हा निश्चितपणे हा तुमचा सगळ्यांचा विजय आहे. एवढ्या मोठ्या पावसात देखील आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि पावसामध्ये गैरसोय झाली असेल त्याबद्दल तुम्ही